ची उतरती कळा सुरू झाली. काल आपण प्रसंग पाहिला. महाभारतामध्ये विदुर काकांचा अपमान आणि रामायणामध्ये बिभीषणाचा अपमान. महात्म्याचा अपमान झालेला परमात्म्यालाही सहन होत नाही महाराज. परमात्मा त्या ठिकाणी स्वतःचा अपमान सहन करील पण भक्ताचा अपमान सहन करत नाही. तो तातडीने त्या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करतो. विदुर काकांचा अपमान झाला, ते निघून गेले स्थानाला सोडून. भगवती द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा निर्णय दुर्योधनाने घेतला होता. द्रौपदी व्याकुळ होऊन त्या ठिकाणी सर्वांच्या समोर विनवणी करत होती, मला वाचवा, माझं वस्त्रहरण होत आहे. कोणी तिच्या मदतीला आलं नाही. शेवटी त्या ठिकाणी तिनं भगवान श्यामसुंदराचं स्मरण केलं आणि भगवंताचं स्मरण केल्याबरोबर भगवान तातडीनं द्रौपदीला सोडवण्याकरिता आले. घाईघाईने यायचं म्हणून गरुडावर बसून येऊ लागले. पण देवाला गरुडाचा सुद्धा वेग कमी वाटला आणि गरुडालाही मागे टाकलं आणि गरुडापेक्षा जास्त वेगानं परमात्मा द्रौपदी जवळ येऊन पोहोचला. आणि मग मात्र त्या ठिकाणी महाराज द्रौपदीचं संरक्षण परमात्म्याने केलं. पण पांडव हारले होते. द्यूत खेळले होते ना. द्यूत क्रीडा वाईटच आहे महाराज. काय करावं. दुर्योधनानं सांगितलं, तुमचं सगळं राज्य मी हडप करून घेतलंय. ऐका, आता तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षा भोगावी लागेल. आम्ही म्हणू तसं वागावं लागेल. 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास पांडवांनी सहन करावा आणि मग पाहू त्यांना राज्य द्यायचंय की नाही. असं ठरवलं. पांडव वनवासाला निघून गेले. 12 वर्षाचा वनवास पूर्ण झाला. 1 वर्षाचा अज्ञातवास पूर्ण झाला आणि पांडव पुन्हा दुर्योधनाकडे आले. दुर्योधना, आमचं राज्य आम्हाला देऊन टाक. दुर्योधनानं नकार दिला महाराज. ते म्हणे, असं राज्य देणार नाही. जर तुम्हाला स्वतःचं राज्य हवं असेल तर माझ्याशी युद्ध करा. अरे दुर्योधना, सगळं राज्य नाही द्यायचं, निदान अर्ध तरी दे. ते म्हणे, अर्ध देत नाही. नाही अर्ध राज्य द्यायचं, निदान 5 गावं दे. आम्ही 5 जण भाऊ 5 गावात राहू. म्हणे 5 गावही देणार नाही. अरे 1 गाव तरी दे निदान. 1 गाव सुद्धा देणार नाही म्हटलं. माझ्याशी युद्ध करावं लागेल. मग काय करावं. पांडव भगवंताचे भक्त आहेत महाराज. पांडव भगवंताच्या दिशेनं जाऊ लागले. द्वारकेमध्ये गेले. भगवंताला सांगितलं, देवा, दुर्योधन आमचं राज्य आम्हाला देत नाही आणि भगवान त्यांनी मध्यस्थी करण्याकरिता येणार आहे. इकडे पांडव जोपर्यंत वनवासाला होते तोपर्यंत विदुर काका सुद्धा वनातच राहिले आणि वनात राहत असताना कंदमुळं फळं खाऊन त्या ठिकाणी आपली चर्या करावी. विदुर काकांच्या पत्नीचं नाव आहे सुलभा, सुलभादेवी. विदुर शब्दाचा अर्थ होतो जो विषयांपासून सदैव दूर राहतो, त्याचं नाव आहे विदुर. विदुर म्हणजे काय. जो विषयांपासून दूर राहतो तो विदुर. आणि सुलभा, सुलभा म्हणजे जी पतीच्या परमार्थाला सुलभ असणारी स्त्री, तिला म्हणतात सुलभा. अशी सुलभा. दोघेजण भगवंताचे भक्त आहेत. भगवंतावर प्रेम करणारे आहेत. रात्रंदिवस परमात्म्याचं चिंतन करतात. वनामध्ये कंदमुळं फळं खाऊन राहतात. 12-13 वर्ष कंदमुळं फळं खाऊन राहणं काही सोपी गोष्ट नाही महाराज. एक एकादशीचा उपवास आपल्याच्यानं होत नाही. 1 दिवसभर जर उपवास धरायचा ठरला तर त्याचं तोंड बंद होत नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, एकादशी म्हणा ना पुढचं, दुप्पट खाशी. एक एकादशी धरतो त्याच्यातही पापड्या खा, सफरचंद खा, अजून काही खीर खा, अजून काजू बदाम खा, अजून खिचडी खा. हे सगळं खाऊन आपण त्या ठिकाणी महाराज उपवास काढतो. एक उपवास आपल्याच्यानं निघत नाही. 12-13 वर्ष कंदमुळं फळं खाऊन राहणं काही सोपी गोष्ट नाही. दोघा पती पत्नींनी त्या ठिकाणी महाराज उपवास धरला. भगवंताचं चिंतन करू लागले आणि अंतःकरणामध्ये एकच भाव होता की परमात्म्यानं आपल्या घरी यावं. एकमेकाला म्हणत होते महाराज. सुलभादेवींनी त्या ठिकाणी विदुर काकांना म्हणावा, हो आपण त्या ठिकाणी भगवंताचं भजन करतो आहोत, साधना करतो आहोत, तो परमात्मा आपल्या घरी कधी येईल की नाही. हो मला असं वाटतं देवानं आपल्या घरी यावं. मला असं वाटतं देवानं आपल्या घरी काहीतरी खावं. दोघांचा संवाद होता. विदुर काकांनी म्हणावं, वेडे, तो जगाचा मालक आहे. तो सर्वांवर सारखं प्रेम करणार आहे. आपल्या अंतःकरणात जर खरंच त्याच्या दर्शनाची अपेक्षा आहे, त्यांना आपल्या घरी यावं असं वाटतं तर निश्चित भगवान आपल्या घरी येईल. परत तिनं म्हणायला सुरुवात करावी, पण आपण गरीब आहोत ना. आपल्या घरी आपल्यालाच खायला काय नाही. तो जर आला तर कदाचित राजाच्या घरी जाईल, दुर्योधनाच्या घरी जाईल, आपल्या घरी कसा येईल. विदुर काकांनी सांगावं, नाही, माझ्या भगवंताचा स्वभाव असाच आहे. जो भक्तांवर फार प्रेम करतो
भक्ताने दिलेलं काय श्रद्धेनं त्या ठिकाणी भावनेनं असेल ते स्वीकारतो, असा भगवंताचा स्वभाव. त्याची चर्चा दोघे जण त्या ठिकाणी पती पत्नी करत होते. 12-13 वर्ष डोळ्यात प्राण आणून भगवंताची वाट पाहत होते महाराज. वाट पाहिल्याशिवाय भगवान येत नसतो ना, हा महत्वाचा विचार आहे. वाट पाहत होते. विदुर चरित्र उगीच ऐकू नये, त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे. विदुर काकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी वाट पाहता पाहता 13 वर्ष निघून गेले. देवाची वाट पाहत होते. आपणही त्या ठिकाणी काहीतरी शिकावं. आपल्यालाही परमात्मा जर हवा असेल तर आपण त्या ठिकाणी परमात्म्याची वाट पाहावी. आपण सर्वजण स्वतःला भक्त म्हणून घेतो आहोत, पण भक्ताचं खरं लक्षण तर हेच आहे, भगवंताची वाट पाहणं, भगवंताच्या दर्शनाची अपेक्षा करणं. फक्त भक्त म्हणून घेण्यापेक्षा भगवंताची वाट पाहावी, हे शिकण्यासारखं आहे. विदुर काकांच्या चरित्रामधून वाट पाहत होते देवाची. आणि आता त्या ठिकाणी पांडवांच्या बाजूनं बोलण्याकरिता, मध्यस्थी करण्याकरिता भगवान हस्तिनापुरात येणार आहेत. भगवंताने यायचं ठरवलं. रथात बसून त्या ठिकाणी भगवान द्वारकेहून निघाला. हस्तिनापुरामध्ये रथ त्या ठिकाणी येणार आहे. सगळा गाव सजवला गेला होता. गुढ्या तोरणं लावली होती. सडा समार्जन केलं होतं. फार सुंदर वातावरण निर्माण झालं होतं. भगवान येणार आहेत. सर्वजण आनंदी होते. देवाला पाहण्याची इच्छा प्रत्येकाच्या अंतःकरणात होती. हस्तिनापुरातल्या लोकांना देव पाहायचा होता. दुर्योधनानं जय्यत तयारी करून ठेवली होती. देव येणार आहे. पण दुर्योधन कपटी आहे, वाईट आहे. या दुर्योधनानं देवाला बसण्याकरिता आसन घालून ठेवलं होतं. त्याच्या सर्प आणि विंचू घालून ठेवले होते. म्हणजे हा कन्हैया आला आणि त्या आसनावर बसला की त्याला साप चावेल. यानं स्वयंपाक तयार करून ठेवला होता देवाला जेवण्याकरिता, पण त्याच्यात विष घातलं होतं देवाला मारण्याकरिता. एवढा वाईट होता दुर्योधन. पण देवाला सगळं काय कळतं, तो सगळ्यांचा बाप आहे. त्याला सगळ्या गोष्टी कळतात महाराज. त्याच्यापासून काय लपून राहतं मला सांगा. आणि मग मात्र त्या ठिकाणी ही सगळी सजावट विदुर काकांनी पाहिली. गावात राहत नव्हते, गावाच्या बाहेर राहत होते. पण गावातलं ते त्या ठिकाणी वातावरण सुंदर पाहिलं. कोण्या ब्राह्मणाला विचारलं, भूदेव आज एवढं गाव का बरं सजवलेलं आहे, का बरं एवढं त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा होतोय? सांगितलं तुम्हाला माहित नाही. म्हणे काय, आज द्वारिकाधीश येणार आहेत. द्वारिकाधीश येणार आहेत. द्वारिकाधीश येणार आहेत असा शब्द विदुर काकांनी ऐकला. हृदय भरून आलं. 12-13 वर्षांपासून वाट पाहत होते ना महाराज. देवानं यावं अशी अपेक्षा होती. देव पाहावा अशी अपेक्षा होती. ती अपेक्षा आता त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आणि भगवान त्या ठिकाणी महाराज येणार आहेत असं कळाल्याबरोबर धावत धावत त्या ठिकाणी घराच्या दिशेने गेले. आणि स्वतःच्या पत्नीला सांगू लागले, अगं सुलभा ऐकतेस का, आज देव येणार आहे, आज कन्हैया येणार आहे, आज श्यामसुंदर येणार आहे, आज द्वारिकाधीश भगवान येणार आहेत. तिनं ऐकलं महाराज. फार आनंद झाला. हातातली सगळी कामं टाकून दिली आणि धावत धावत त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन करण्याकरिता निघाले दोघेही पती पत्नी. गावामध्ये लोकांची गर्दी झाली होती. हजारो लोक परमात्म्याला पाहण्याकरिता उपस्थित होते. भगवान त्या ठिकाणी रथात बसून आलेले आहेत. देवाच्या रथानं त्या ठिकाणी हस्तिनापुरामध्ये प्रवेश केला. सगळे लोक त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. मंगलवाद्य त्या ठिकाणी वाजत होते. पण भगवान मात्र त्या मंगलवाद्यांकडे लक्ष देत नव्हता. देव एवढ्या सगळ्या लोकांमध्ये कोणाला तरी शोधत होता. कोणाला शोधत असेल? जसं भक्ताच्या जीवनामध्ये भगवंताशिवाय त्यांनी दुसऱ्या कोणालाही किंमत नसते, तसं त्या ठिकाणी महाराज भगवंताला सुद्धा त्याच्या भक्तांशिवाय दुसरा कोणी आवडत नाही. कोणी किती मोठा असला, कोणी किती संपन्न असला, कोणी राजा जरी असला तरी भगवंताला तो राजा प्रिय नाही, भगवंताला त्याचे भक्त प्रिय आहेत. भगवानही शोधत होता. कोणाला शोधतोय महाराज? त्याची शोधाशोध सुरू होती. आणि ती शोधाशोध भक्ताला शोधण्याकरिताच होती. जगाचा मालक त्या ठिकाणी पाहत होता. या हस्तिनापुरामध्ये माझ्यावर प्रेम करणारा जर कोण असेल तर माझे विदुर काका आहेत. ज्यांना सगळे लोक दासीपुत्र म्हणत होते, ज्यांना सगळे लोक हिनवत होते, ते विदुर काका या सगळ्या लोकांमध्ये मला दिसत नाहीत. कुठे असतील? पण भगवान रथात उभा आहे आणि उभं राहून त्या ठिकाणी पाहत होता. एका कोपऱ्यामध्ये विदुर काका उभे होते. दोघे पती पत्नी उभे होते महाराज. हात जोडले होते आणि हात जोडून भगवंताकडे पाहत होते. देवा, आम्हाला कळालं तू मध्यस्थी करण्याकरिता आलास. आम्हाला कळालं आता तू राजाच्या घरी जाणार आहेस. आम्हाला कळालं तुला राजाच्या घरी आज त्या ठिकाणी पक्वान्न खायला मिळणार आहे. आम्हाला वाटत होतं आमच्या घरी यावं, आमच्या घरी तू जेवण करावं, पण काय करावं? आज तू आमच्या घरी येणार नाहीस असं दिसतंय. आणि तू तिथे जेवणार, त्याच्यामुळे आमच्या गरीबाच्या घरी काही खाणार नाहीस असंही मनोमन वाटतंय. पण देवा, तू नाही घरी आलास तरी चालेल रे. तू आमच्या घरी नाही जेवलास तरी चालेल, पण एक नजर मला दे ना. एकदा तू माझ्याकडे बघ ना.
तुझी एक नजरच माझ्याकरिता फार महत्वाची आहे रे कन्हैया. तू माझ्याकडे बघ ना. काकुळतीला येऊन विदुर काका अंतकरणातून त्या ठिकाणी व्याकुळ होऊन भगवंताची विनवणी करत होते. देवा एकदा बघणार आहे माझ्याकडे. हा भक्ताच्या अंतकरणातला भाव आहे महाराज. व्याकुळ होऊन त्या ठिकाणी विनवणी करत असताना भगवान शोधाशोध करत होते आणि शोधता शोधता कोपऱ्यामध्ये उभे असणारे विदुर काका दिसले. एवढ्या माणसांमधून त्या ठिकाणी स्वतःचा भक्त ओळखला आणि ओळखून त्या ठिकाणी पाहिलं विदुर काका दिसत आहेत. भगवंताच्या चेहऱ्यावर समाधानाची छटा पसरली. घाईघाईनं आपल्या भक्ताकडे पाहू लागले. दोघांची नजरानजर झाली आणि नजरानजर झाल्याबरोबर भगवंतानं त्या ठिकाणी नजरेनंच खुणवलं, या इकडे या. इकडे या म्हटल्यावर केवढा आनंद झाला महाराज. सगळ्या लोकांना बाजूला करत सरका बाजूला सरका बाजूला सरका करत त्या ठिकाणी भगवंताच्या समोर जाऊन उभे राहिले. भगवान रथात उभा आहे. विदुर काका रथाच्या खाली त्या ठिकाणी येऊन उभे राहिलेले आहेत. भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहत आहेत. जणू आज त्या ठिकाणी केवढा आनंदाचा क्षण डोळ्यासमोर उभा राहिलाय की जगाचा मालक स्वतः मला बोलावतो आहे. देवानं मला बोलावलंय. सर्वांकडे त्या ठिकाणी पाहत होते. भगवंताच्या समोर जाऊन उभे राहिले. दोघे एकमेकाकडे पाहतच राहिले. काय बोलावं आणि कोणी आधी बोलावं असा प्रश्न पडला. देवालाही वाटतंय भक्ताबरोबर बोलावं आणि विदुर काकांनाही वाटतंय देवाबरोबर बोलावं. पण काय बोलू. किती दिवसांनी भेट होते आहे ना. कधी त्या ठिकाणी महाराज भगवंताला पाहिन असं झालं होतं. विदुर काकांच्या नेत्रांमधून अश्रुधारा वाहू लागल्या. जगाचा मालक त्या ठिकाणी पाहिला आणि एवढ्या सगळ्या लोकांना सोडून त्या ठिकाणी मला देवानं बोलावलंय याचा आनंद हृदयामध्ये प्रगट झाला. हात जोडून भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहतच राहिले. पाहता पाहता भगवंतानं बोलायला सुरुवात केली. कोणी काहीच बोलत नाही ना. मग देवानं विचार केला आपण बोलावं आणि भगवंताच्या मुखातून सहजच शब्द बाहेर पडले. महाराज, काका तुम्ही सुखात तर आहात ना. हा काका शब्द ऐकला महाराज आणि हृदयामध्ये धस्स झालं. अरे सगळ्या जगानं मला दासीपुत्र म्हणून हिनवावं आणि अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकानं मला तोंड भरून काका म्हणावा. काका तुम्ही सुखात तर आहात ना. असा काका शब्द ऐकला आणि हसू लागले. देवा अरे मी सुखात आहे. मी फार सुखात आहे. भगवान विचार करू लागले, अरे सगळं जग तुला हिनवतो आहे. सगळं जग तुला त्या ठिकाणी दासीपुत्र म्हणताय तरी माझ्या समोर म्हणतोयस मी सुखात आहे. माझे भक्त असेच आहेत. भगवान पुढे बोलू लागला, ऐका ना काका मला फार भूक लागली आहे. हो मला फार भूक लागली आहे. विदुर काकांना वाटत होतं ना देवानं आपल्या घरी जेवायला यावं. म्हणून विदुर काकांनी काही म्हणायच्या आधीच त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली, काका मला फार भूक लागली आहे. तुम्हाला माहिती आहे भक्ताच्या अंतकरणामध्ये ज्या वेळेला प्रेम वाढतं ना तेव्हा भगवंताला आपोआप भूक लागते महाराज. आणि भगवान स्वतः खायला मागतो. मला फार भूक लागली आहे. मी माझी सगळी कामं आटोपून तुमच्या घरी जेवायला येणार आहे. अरे हा अंतर्यामी आहे. त्याला सगळं कळतं मनातलं. त्यानं मनातलं जाणून घरी यावं असं वाटत होतं. मी स्वतः घरी येईन म्हटला. त्यानं आपल्या घरी काहीतरी खावं असं वाटत होतं. स्वतः खाईन म्हणतोय. जेवायला येईन म्हणतोय. केवढा आनंद झाला. हो देवा तुमचं स्वागत आहे. तुमचं स्वागत आहे. आनंद विभोर होऊन त्या ठिकाणी भगवंताला म्हणू लागले तुमचं स्वागत आहे. भगवान म्हणले मी आलोच माझं काम आटोपून. तुम्ही चला पुढे. भगवान दुर्योधनाकडे त्या ठिकाणी जाऊ लागले आणि विदुर काका धावत धावत त्या ठिकाणी सुलभा देवीकडे गेले. अगं सुलभा ऐकलंस का भगवान आपल्या घरी येणार आहेत. तुम्हाला सारखं विचारत होतीस ना का हो देव आपल्या घरी कधी येईल का. देव आपल्या घरी कधी जेवेल का. देव आपल्या घरी काही खाईल का. ऐक ना आज तो भाग्याचा दिवस आलाय. आज आपलं भाग्य उदयाला आलंय. जगाचा मालक आपल्या घरी येणार आहे आणि आपल्या घरी येऊन जेवण करणार आहे. केवढा आनंद झाला. तू घरी जा सगळं घर आटोपून घे. मी बाजारात जातो कुठेतरी उसनवारी करून देवाला खाण्याकरिता काहीतरी घेऊन येतो. दोघांची धांदल उडाली. सुलभादेवी घराच्या दिशेनं त्या ठिकाणी निघून गेल्या. विदुर काका त्या ठिकाणी बाजारात जाऊन काहीतरी तरतूद करतात. देवाला काहीतरी खाण्याकरिता आणायचंय म्हणून धावपळ सुरू झाली. बाईनं घराला त्या ठिकाणी आवरायला सुरुवात केली. सगळं घर स्वच्छ केलं. उभं सारवण घेतलं. भुई सारवण घेतलं. दारासमोर त्यांनी सडा समार्जन केलं. तुळशी वृंदावनाला सारवून घेतलं. सगळ्या गोष्टी आटोपल्या. उंच आसन देवाला बसण्याकरिता घालून ठेवलं. पाद्यपूजेचं साहित्य आणून ठेवलं. औक्षणाचं ताट तयार करून ठेवलं आणि सगळ्या गोष्टी करून त्यांनी स्वतःला आवरण्याकरिता स्नानगृहामध्ये त्यांनी निघून गेल्या. तात्कालिक असणारी फळं म्हणजे कदलीची फळं. कदली म्हणजे केळी. केळीची फळं आणून ठेवली महाराज. देवाला खाऊ घालायची आहेत ना. स्वतः स्नान करण्याकरिता त्यांनी गेली.
इकडे भगवान दुर्योधनाच्या समोर जाऊन पोहोचले. दुर्योधनाला म्हणू लागले, दुर्योधना माझ्या भक्तांचं राज्य त्यांना देऊन टाक. सांगितलं देत नाही. अर्ध राज्य दे म्हणे, अर्ध देत नाही. 5 गावं तरी दे म्हणे, 5 गावं देत नाही. जा. त्यानं निर्णय देऊन टाकला, सुच्चामार्ग नाही वदश्यामी विना युद्धेन केशव. हे केशवा, सुईच्या टोकावर मावेल एवढी धूळ सुद्धा बिगर युद्धाची तुझ्या भक्तांना देणार नाही. त्यांना म्हणावं, जर राज्य हवं असेल तर माझ्याशी युद्ध करा. भगवान म्हणला, ठीक आहे, तुला युद्धच हवंय ना, मग मला पण तेच हवंय. भगवंताला सुद्धा युद्धच हवं होतं महाराज. म्हणून युद्ध त्या ठिकाणी करायचं ठरलं. दुर्योधन म्हणलं, जाऊ दे देवा, युद्ध होणारच आहे, पण चल ना आपण जेवण करून घेऊ. म्हणे, तुझ्या घरचं खात नाही. म्हटलं, तुझ्या घरचं अन्न खायचं नाही, माझ्या भक्तांचा द्वेष करतोस. तुझ्या घरचं अन्न मला खायचं नाही, मला आमंत्रण आहे जेवायचं. दुर्योधन म्हणलं, कुठे आमंत्रण आहे? भगवंताच्या मुखातून शब्द बाहेर पडले, मला आज विदुर काकांच्या घरी आमंत्रण आहे, मला विदुर काकांनी बोलवलंय. एवढ्या सभेत भगवान अभिमानानं सांगू लागला, मला विदुर काकांनी बोलावलंय. दुर्योधन खदखदून हसू लागला. सगळी सभा हसू लागली. दुर्योधन म्हणतो, त्या भिकारड्याला स्वतःलाच खायला काय नाही, त्याच्या घरी काय खाशील? अरे इथं पक्वान न करून ठेवलेले आहेत, माझ्या घरी जेवायला चल. असं म्हटल्यावर तर देवाचा पारा त्या ठिकाणी चढला. महाराज डोळे लाल केले. उद्धवजी भगवंताच्या बरोबर आहेत. उद्धवाचा हात पकडला, उद्धवा इथे क्षणभर सुद्धा थांबायचं नाही, चल विदुराच्या घरी आपल्याला जायचंय. आणि उद्धवाला फरफटतच ओढत त्या ठिकाणी भगवान घेऊन जाऊ लागले. महाराज ओढाताण सुरू झाले. घाईघाईनं भगवान विदुर काकांच्या घराच्या दिशेनं जाण्याकरिता निघाले. बाई स्नान करण्याकरिता त्या ठिकाणी बसल्या होत्या ना, सुलभादेवी स्नान करायला बसल्या. त्यावेळेला काय त्या ठिकाणी साबण सोडा थोडाच होता. सगळ्या अंगाला त्या ठिकाणी माती लावली होती. महाराज शिके काही नव्हती. केस धुण्याकरिता केसांमध्ये माती घातली होती. स्वच्छ व्हायचंय, निर्मळ व्हायचंय, देव घरी येणार आहे. सगळ्या अंगाला माती लावली होती. अंगावर पाणी ओतून घेतलं होतं आणि अंगावरची वस्त्र ओली झाली होती. त्या मातीचा चिखल झाला होता आणि आता स्नान करायचं होतं. स्नान अर्धवटच होतं. इतक्यात कन्हैया जाऊन पोहोचला उद्धवजी महाराजांना बरोबर घेऊन. विदुर काका अजून बाजारातच आहेत, घरी आले नव्हते. भगवान दारात जाऊन उभे राहिले. दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवल्याबरोबर बाईनं आतून आवाज दिला, कोण आहे? भगवंताच्या मुखातून शब्द बाहेर पडले, कृष्ण. हा कृष्ण शब्द ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी बाई विभोर झाले. स्वतःला विसरले. मी कुठे आहे? मी काय करते आहे? मी कोणत्या अवस्थेत आहे? मी कोणत्या स्थितीत आहे? या सगळ्या गोष्टी विसरून गेली महाराज. आणि विसरून त्या ठिकाणी खाडकन उठून उभी राहिली. अंगावरचे वस्त्र ओले झालेले आहेत. सगळ्या अंगाला चिखल त्या ठिकाणी लावलेला आहे. केसांमधून त्या ठिकाणी चिखल टपकतो आहे. आणि अशा अवस्थेमध्ये बाईनं त्या ठिकाणी पळायला सुरुवात केली. स्नानगृहातून तशाच अवस्थेत धावत धावत त्या ठिकाणी दरवाजापर्यंत आली. दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्यानंतर पाहते तर काय, समोर त्या ठिकाणी कन्हैया उभा होता. देवाला पाहिलं आणि देवाला पाहून स्वतःला विसरून गेले महाराज. त्याचं चिंतन करत होते ना, गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवात या. देवातून तिच्यात जणू काही अंतरच राहिलं नव्हतं. अशी दिव्य अवस्था तिला प्राप्त झाली होती. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. मनामध्ये आनंद झाला होता. नेत्रांमधून अश्रुधारा वाहत होत्या. कन्हैयाला पाहिलं आणि बेहोश होऊन गेली महाराज. कन्हैयाचा हात पकडला आणि त्याचा हात पकडून ओढायला सुरुवात केली. या देवा, या देवा, या देवा. घरातच ओढत नेलं महाराज. छोटीशी पर्णकुटी तर होती. ओढत नेलं आणि नेल्यानंतर त्यांनी देवाला बसायला उंच आसन घालून ठेवलं होतं ना. आता देवाला उंच आसनावर बसवायचंय, पण मी काय करते हेच तिला कळेना. ती स्वतःच उंच आसनावर जाऊन बसली. भगवान पाहू लागले, अरे मला बसण्याकरिता आसन घातलंय आणि स्वतःच आसनावर जाऊन बसले. भगवान पाहतातच महाराज. फक्त भगवान खाली बसले तिच्या समोर. तिने इकडे इकडे पाहायला सुरुवात केली. ती कदलीची फळं आणून ठेवली होती ना, केळीची फळं. ती केळी त्या ठिकाणी हातात घेतली. एक एक केळी त्या ठिकाणी सोलायला सुरुवात केली. केळीची टरफलं त्या ठिकाणी सोलून देवाच्या हातात एक एक टरफल देऊ लागले आणि गाभा स्वतः खाऊ लागले. सगळ्या अंगाला त्या ठिकाणी चिखल लागलेला आहे. चिखलाचे त्या ठिकाणी थेंब पडतायत केसांमधून. अंगावरचे वस्त्र ओले झालेले आहेत. त्याच अवस्थेमध्ये आसनावर येऊन बसलेली आहे. देवाच्या हातात टरफलं देते. या सगळ्या गोष्टी उद्धवानं पाहिल्या. उद्धवजी आतमध्ये गेले नाहीत. ते म्हणे, बाई स्नान करता करता आली, यांच्या घरात जावं कसं? दरवाजातच उभे राहिले महाराज. आतमध्ये पाहतात. बाईनं त्या ठिकाणी टरफलं द्यायला सुरुवात केली.
स्वतः गाभा खायला सुरुवात केली. केळीचा गाभा स्वतः खाती आहे आणि भगवान टरफल खातो आहे. एक टरफल खाऊन झालं, दुसरं खाऊन झालं, तिसरं खाऊन झालं. उद्धवानं विचार केला यानं टरफल खाऊन काही त्रास होऊ नये म्हणून उद्धवजी खुणवतात, हे देवा, अरे टरफल खातो आहेस. देवाचं लक्षच नव्हतं महाराज. तो टरफल खाण्यामध्ये मस्त झाला होता. ती टरफल त्याला फार प्रिय वाटत होती. जणू ब्रह्मानंदाचा त्यांनी आस्वाद, ब्रह्मरसाचा आस्वाद घेत होता. डोळे बंद करून ती टरफल खात होता आणि बाई मात्र विभोर झाली होती. बराच काळ त्या ठिकाणी लोटला. देवानं 8-10 टरफल खाल्ली होती महाराज केळीची. इतक्यात विदुर काका आले, काहीतरी घेऊन आले देवाला खाण्याकरिता. दरवाजात उद्धवजी उभेच होते. उद्धवाला विचारलं, उद्धवजी अहो बाहेर का उभे राहिलात, आतमध्ये चला ना, आमच्यात काय गोशा पद्धत नाही. ते म्हणे गोशा पद्धत नसली तरी हे असं. मग त्याने डोकावून पाहिलं आतमध्ये विदुर काकाने, आणि डोकावून पाहतात तर काय, बाई स्नान करता करताच आली होती. उंच आसनावर स्वतः बसली होती. देव खाली बसला होता. केळीची टरफल खात होता आणि ती स्वतः गाभा खात होते. विदुर काकानं मोठं वाईट वाटलं महाराज. राग आला क्षणभर, पण दुसऱ्या क्षणाला गहिवरले. त्याचं कारण एवढंच होतं महाराज, कारण तिचा बारकाईनं अभ्यास केला होता ना 12-13 वर्ष. रात्रंदिवस भगवंताची डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होते महाराज. माझा देव घरी कधी येईल, देवाने घरी यावं, माझ्या घरी भगवंतानं काहीतरी खावं, असा भाव पोटात तयार होत होता ना महाराज. त्यांना माहित होतं हिच्या पोटामध्ये किती आर्त आहे भगवंताच्या दर्शनाचं. तिच्या पोटामध्ये ती आर्त आहे म्हणून तर ती स्वतःला विसरलेली आहे, म्हणून तर ती बेभान झालेली आहे. हे कळालं, पण आता सावरलं पाहिजे तिला म्हणून घाईघाईनं त्या ठिकाणी आतमध्ये प्रवेश केला आणि उंच आसनावर बसलेल्या सुलभादेवीचा हात पकडला. गे जागेवर ये, शुद्धीवर ये, काय करतेस. डचकली, शुद्धीवर आली महाराज, पूर्वस्थितीत आली. घाबरली, लाजली आणि लाजून स्नानगृहामध्ये गेली. स्नान केलं, वस्त्र परिधान केले आणि भगवंताच्या समोर साष्टांग प्रणिपात केला. क्षमा मागू लागले. देवा मी चुकले रे, मला क्षमा कर, मी असं करायला नको होतं. मी तुला टरफल खायला दिली, तू केळीची टरफल खाल्लीस रे देवा, मला क्षमा कर. भगवान म्हणू लागले, काकी खरं सांगू, सगळं जग त्या ठिकाणी माझी भक्ती करताय. जिकडं पाहावं तिकडं सगळे हरिभक्तीपरायण आहेत, पण मला जे पाहिजे ते मात्र कोणी देत नाही. सगळेजण त्या ठिकाणी स्वतःच्या मस्तीत मस्त आहे. सगळेजण स्वतःच्या अहंकाराला खत पाणी घालून स्वतःला वाढवण्याचा प्रयत्न करतात. सगळेजण स्वतःला माझ्या चरणामध्ये लपवायचा कधी प्रयत्न करत नाहीत. तुझी अशी दिव्य अवस्था झाली की तू स्वतःला माझ्यामध्ये लपवून टाकलंस. स्वतःला प्रगट करण्यापेक्षा स्वतःला माझ्यामध्ये लपवणं हे मला फार प्रिय वाटतं. माझ्याकरिता विसरलीस स्वतःला सुद्धा. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मला वाटतं माझ्या भक्तांनी सदैव त्या ठिकाणी अशाच अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जावं, ही भूमिका सर्वांना प्राप्त व्हावी. आता मात्र विदुर काकांनी मध्येच बोलणं थांबवलं. म्हणले, देवा भूक लागली असेल ना तुम्हाला, जेवण करून घ्या. मी पक्वान्न घेऊन आलोय, मिष्टान्न घेऊन आले होते महाराज. जेवायला वाढलं होतं. भगवान जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर त्या ठिकाणी कुठून तरी घेऊन आले होते ना पक्वान्न बाजारातून उसनवारी करून. एक गुलाबजाम त्या ठिकाणी हातात घेतला आणि देवानं गुलाबजाम तोंडात टाकला. गुलाबजाम तोंडात टाकल्याबरोबर त्या ठिकाणी विदुर काका भगवंताच्या मुखाकडे पाहू लागले. विचार करत होते, काय म्हणतोय भगवान, कसा लागला गुलाबजाम. पण देवाच्या चेहऱ्यावरचे भाव काही बदललेच नाहीत महाराज. विचारलं, देवा गुलाबजाम गोड नव्हता का. तुम्ही त्या ठिकाणी काहीच बोलत नाहीत, तुमच्या चेहऱ्यावर काही समाधान जाणवलं नाही. काय विचार करतात. देव काय म्हटलं माहिती आहे तुम्हाला. भगवान बोलू लागला, खरं सांगू काका, गुलाबजाम मी खाल्ला खरा, पण तो गुलाबजाम खाताना मी शोधत होतो त्या केळीच्या टरफलांमध्ये मला जो आनंद प्राप्त होत होता, तो आनंद मला या गुलाबजाम मध्ये मिळतोय का, त्या आनंदाला मी शोधत होतो. मी गुलाबजामनं संतुष्ट होत नाही, मी त्या ठिकाणी पक्वान्न खाऊ घातल्यानं संतुष्ट होत नाही, मी भावनेनं संतुष्ट होतो. गिरधर लाल तो भाव का भूका. त्याला भाव महत्वाचा आहे ना महाराज, तो भाव अतिशय महत्वाचा आहे. तो भाव शोधत होतो, याच्यात मिळतोय का कुठे. असाच आहे महाराज. याच्यावर प्रेम करा, त्याला आपलं म्हणा. त्याला जर आपलं म्हणाल तर तो तुम्हाला सांभाळील आणि तुमची आठवण ठेवील. राम अवतारामध्ये ज्या वेळेला हा त्या ठिकाणी प्रगट झाला ना, त्यावेळेला त्या ठिकाणी भगवती शबरीला भेटायला गेला होता. शबरीला त्यानं निषादाला कोणा विचारलं, म्हणे का इथे शबरी कुठे राहते. तो म्हणला, काय देवा ती बावळट बाई आहे म्हणे म्हातारी,
आणि तिच्याकडे तुम्हाला जायचं आहे. देवानं धनुष्यच हातात घेतलं. खबरदार म्हणे, तुझं मुंडकच उडून टाकतो, माझ्या भक्ताविषयी अभद्र बोलतोस. हो म्हणे, चुकलंच देवा, चला तिच्या घरी जाऊया. तिच्या घरी गेले. तिनं बोरं आणून ठेवले होते ना महाराज ते खायला. ते द्रोणांमध्ये त्या ठिकाणी भरून ठेवले होते. भगवंताची पूजा केली, देवाला बोरं खायला दिले. लक्ष्मणाच्या हातात बोराचं ते द्रोण दिलं. लक्ष्मणानं शबरीचं मुख पाहिलं आणि ते बोरं पाहिलं. ते कुरतडलेले होते महाराज, कुरतडलेले बोरं. त्याने विचारलं, आजी हे बोरं कोणी कुरतडले का? ते म्हणले, मीच कुरतडले बाळा. का बरं कुरतडले? म्हणे, ते गोड आहेत का, आंबट पाहिलं नको का? ती किडके आहेत का, चांगले पाहिलं नको का? चांगले चांगले आहेत, खा म्हणे. लक्ष्मणाच्या मनामध्ये विचार आला, म्हणे म्हातारीनं बोरं कुरतडलेले आहेत. म्हणे, आजी तुझं वय किती आहे का? ती म्हणे 80 वर्षाचं आहे. मग तुला दात कधी घासले होते? म्हणे, आमच्या जातीत दातच घासत नाही. म्हणे, तू 80 वर्षाचं झालं ना अजून दात घासले नाही? म्हणे, नाही घासले. आणि बोरं तू कुरतडले, तुझ्या दाताने कुरतडले? म्हणे, हो मीच कुरतडले. लक्ष्मणाने ते बोरं पाहिले आणि त्या बोराला पाहून लक्ष्मणाला वकारी यायला लागली महाराज, उलटी काढायला लागला. त्याने एकही बोर खाल्लं नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. ते द्रोण असंच घेतलं आणि मागे टाकून दिलं महाराज त्यानं. हा, नजर चोरत. माझ्या राघवानं मात्र असं केलं नाही. तिच्या हातातलं त्या ठिकाणी ते बोरांचं द्रोण घेतलं आणि देवानं काही विचार केला नाही. तिनं कुरतडले त्याचा विचार केला नाही, तिच्या अवस्थेचा विचार केला नाही. एक एक बोर खायला सुरुवात केली. आणि फक्त खाल्ले असं नाही, ते बोरं खाण्याचा हा काही नियम असतो. वरचं खाऊन घ्यावं, ते टरफल त्या ठिकाणी त्यातला आतला गाभा खायचा असतो ना, आतली बी त्या ठिकाणी टाकून द्यायची असते. देवानं बी सुद्धा बाहेर टाकली नाही महाराज. तिनं श्रद्धेनं मला दिला. बियांसहित बोरं खाऊन घेतले राघवानं. काही तक्रार केली नाही. त्याला कळालंच नाही महाराज मी काय करतो आहे. असा तर त्या ठिकाणी प्रेम करणार आहे. ज्यावेळेला भगवंताचा त्या ठिकाणी वनवास पूर्ण झाला ना, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, एका राजानं देवाला त्या ठिकाणी जेवणाचं आमंत्रण दिलं. आणि ते आमंत्रण दिल्यानंतर त्या ठिकाणी महाराज भगवान जेवण करण्याकरिता गेले. लक्ष्मण सुद्धा बरोबर आहे. दोघे शेजारी शेजारी जेवायला बसले. पक्वान्नाचा बेत होता. श्री बालाजीचा बेत होता. श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी, श्री बालाजी सगळे त्या ठिकाणी पक्वान्न समोर ठेवलेले होते. देवानं जेवायला सुरुवात केली. बासुंदी समोर होती ना, एक घास त्या ठिकाणी गोड घेतला आणि तोंडामध्ये घातला. राघवानं त्या ठिकाणी महाराज जेवायला सुरुवात केली. एक घास तोंडात घातला आणि तोंडात घास घातल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज राघवाच्या नेत्रांमधून अश्रुधारा वाहू लागल्या. देवाच्या डोळ्याला पाणी आलं. लक्ष्मणानं पाहिलं, दादा रडत आहेत. देवाच्या नेत्रातला अश्रू जमिनीवर पडू नये म्हणून हातमध्ये घातला आणि स्वतःच्या हातावर भगवंताचा अश्रुबिंदू घेतला आणि विचारायला सुरुवात केली, दादा तुम्ही रडत आहात का? रडत आहात? आपण जेवण करतो, जेवताना तुम्ही रडत आहात, काय झालं रडायला सांगा ना. मग तर भगवान त्यांनी फुंदू लागले महाराज, कासावी सोन रडू लागले. दादा सांगा ना तुम्ही का रडत आहात? आणि मग भगवंताच्या मुखातून रडताना शब्द बाहेर पडले, लक्ष्मणा माझ्या शबरीची बोरं किती गोड होती नाही का रे? माझ्या शबरीच्या बोरांमध्ये किती गोडवा होता नाही? बासुंदी खाताना त्यांनी शबरीच्या बोराची आठवण करतो. असा कोणी देव पाहिला का? नाही महाराज. माझा राघव एवढा प्रेम करतो, माझा श्यामसुंदर एवढं प्रेम करतो भक्तांवर, त्याच्यासारखा प्रेम करणारा जगाच्या पाठीवर कोणी सापडणार नाही. फार प्रेम करतो. मायबाप त्याच्यावर प्रेम करा, त्याला आपलं म्हणा. त्याला जर आपलं म्हणाल, तुमची जीवनाची गाडी त्या ठिकाणी पहिलं त्याला घेऊन जाईल, स्वतः घेऊन जाईल. जगामध्ये त्याच्या प्रेमाशिवाय मिळवण्यासारखं दुसरं काही नाही. जगामध्ये जेवढं काही मिळवाल ते सगळं नाशिवंत आहे, संपणार आहे, जाणार आहे. पण माझ्या भगवंताचं प्रेम प्राप्त करून घ्याल तर चिरंजीव व्हाल. भगवान तुम्हाला त्याच्या चरणांजवळ त्यांनी आश्रय देईल आणि अखंड त्यांनी आपलंसं करून ठेवील. एवढं प्रेम त्याच्या पोटात आहे. म्हणून तर असा असणारा भगवान विदुर काकांच्या घरी त्यांनी जेवण केलं महाराज. जेवण झालं आणि मग त्या ठिकाणी बोलणं झालं की युद्ध होणार आहे. विदुर काकांना कळालं आता युद्ध होणार आहे. मग माझ्या भावांच्या मुलांमध्ये युद्ध होणार आहे, कौरव पांडवांचं युद्ध होणार आहे. आता थांबायचं नाही. स्वतःचा धनुष्य उचलला आणि धनुष्य उचलून त्या ठिकाणी महाराज राजद्वाराच्या बाहेर नेऊन उभा केला. म्हणजे त्याचं कारण असं आहे की मी कोणाच्याच बाजूने युद्ध करणार नाही, मी अपक्ष आहे असं सांगून टाकलं महाराज. तो धनुष्य ठेवून दिला आणि विदुर काका निघून गेले तीर्थयात्रा करायला. राजानं प्रश्न विचारला होता, मला सांगा विदुर काका तीर्थयात्रा करण्याकरिता का गेले? त्याचं हे कारण आहे. विदुर काका तीर्थयात्रा करण्याकरिता गेले. भगवंताचं भजन करत करत त्यांनी विचारण करू लागले. अखंड भगवंताच्या चिंतन